नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आजच्या वेळेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याचे स्वाध्याय पाहत आहे। ओके, तर ही जे काही चॅप्टर आहे हा संपूर्ण चॅप्टर खूप मोठा असल्यामुळे याचे जे काही स्वाध्याय आहे हे सुद्धा खूप मोठे आहे। तर आपण जे काही स्वाध्याय आपण आतापर्यंत बघितले होते, जसं आता आपण बघितले होते कोणते कोणते स्वाध्याय बघितले होते। प्रश्न क्रमांक 1 अ मधला अ झाले, ब झाले आणि जवळपास ग पर्यंतचे जे काही क्वेश्चन्स आहे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये क्लिअर केले होते। आजचा जो काही पार्ट असेल तो थर्ड पार्ट असेल। तर या थर्ड पार्टमध्ये आपण ह पासून म्हणजे हा जो काही ह आहे ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत। या आधीचे जे काही क्वेश्चन्स होते समजा ग पर्यंतचे हे क्वेश्चन्स आपण आधीच बघितले आहे। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला तर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओचे तुम्हाला PDF सुद्धा उपलब्ध होऊन जातील। तर टेलिग्राम चॅनलचं सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सर्च केले MPSC विशेष म्हणून तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर ते डाउनलोड करू शकता। ओके, तर आता सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक ह मध्ये जवळपास 7 क्वेश्चन देण्यात आलेले आहे। हे 7 क्वेश्चन आपण पाहून घेऊया। जसं आता पहिला क्वेश्चन्स आहे, सभा म्हणजे काय, इतिवृत्त का ठेवले जाते। म्हणजे ॲक्च्युअल जर विचार केला तर हे 7 क्वेश्चन एक प्रकारची व्याख्या आहे। व्याख्या आहे म्हणजे एक प्रकारचे डेफिनेशन्स आपल्याला द्यायचे आहे। ओके, तर हे सर्व एका वाक्यात उत्तरे द्यायची आहे, म्हणजे जास्त काही मोठं काही आपल्याला सोडवायची गरज पडत नाही। तर हे संपूर्ण जे काही क्वेश्चन्स आहे तर हे क्वेश्चन्स आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर हे जे काही क्वेश्चन्स आहे यामधला पहिला क्वेश्चन्स आहे सभा म्हणजे काय। आता सभा म्हटलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात राहते की सभा म्हटलं की आपल्याला एक प्रकारची गर्दी दृष्टीसोबत दिसते। म्हणजे तुम्ही जर इमॅजिन जर केलं सभा म्हणजे काय आणि डोळे बंद केले तर तुमच्यासमोर एखादी सभेचे चित्र दिसून पडते। म्हणजे सभा हे कोणतेही इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्या एका व्यक्तीकडून होत नाही, एवढं आपल्याला क्लिअर झालं। आता या सभेची डेफिनेशन्स खूपच क्लिअर आहे। म्हणजे जसं आता 2 किंवा अधिक व्यक्ती एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी एक विशिष्ट वेळ, विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात, त्याला काय म्हटलं जाते, सभा झाला। ठीक आहे, आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया की तुम्ही आतापर्यंत बरेचसे सभानं अटेंड केले असेल किंवा ॲन्युअल फंक्शन झालं असेल तर त्यामध्ये जे काही व्यक्ती राहत असतात ते एक नसतात तर भरपूर व्यक्ती असतात। तर त्यामध्ये एक विशिष्ट दिवशी होत असतात ते फंक्शन किंवा एखादी सभा, एक विशिष्ट वेळी सुरुवात होते त्याची, आणि विशिष्ट वेळी जेव्हा संपल्यानंतर त्याचे काही समारोप होत असतात। तर अशीच एक क्लिअर म्हणून सभेची एक डेफिनेशन्स आहे की 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी एक विशिष्ट वेळी, विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात, त्याला काय म्हटले जाते, सभा म्हटले जाते। एवढं तुम्हाला समजलंच असेल। आता ही जी काही सभा भरल्या जाते तर या सभेच्या रिलेटेडच हे संपूर्ण क्वेश्चन आपल्याला दिसून पडते। जसं आता सेकंड क्वेश्चन आहे, इतिवृत्त म्हणजे का ठेवले जाते। इतिवृत्त का ठेवले जाते, आता का ठेवले जाते, सभा घेतली आणि मोकळी केली तर होऊन जाते का सर्व, नाही। तर त्या सभेचं काहीतरी कामकाजाची एक विशेष काय मूल्यमापन केले जाते, किंवा त्याची चर्चा केलेल्या संपूर्ण गोष्टीचे एका रजिस्टरमध्ये नोंद केली जाते। तर असं असते की समजा ती सभा संपलेली आहे आणि ते सभा संपल्यानंतर त्या कामकाजाची व निर्णय घेण्याची जी काही निर्णयाची असो किंवा संमत केलेल्या एखाद्या ठरावाची असो तर याची नोंद एका वहीमध्ये केली जाते, एखादी बुक्स असते। तर किंवा त्याला आता सध्या पूर्वी बुक्स वापरले जात होते, आता सर्व मोबाईल किंवा कम्प्युटर झाल्यामुळे कम्प्युटरमध्ये सुद्धा याची नोंद केली जाते। तर याला काय म्हटले जाते, इतिवृत्त म्हटले जाते। ठीक आहे, म्हणजे आपण काय करूया, ॲझ्युम करूया एखादी सभा भरलेली आहे आणि सभा भरता वेळेस जेव्हा कोणत्या प्रकारचे एखादे निर्णय घेतलेले आहे, जसं आता निर्णय घेण्यासाठी सभा भरल्या जाते तर हेच निर्णय एका वहीमध्ये नोंद किंवा एखाद्या कम्प्युटरमध्ये एखादी स्लाईडमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद केली असेल, एक्सेल शीट असो किंवा वर्ड फाईल असेल, तर त्याला काय म्हटले जाते, इतिवृत्त म्हटले जाते। आणि त्याच दरम्यानमध्ये म्हणजे सभा होत आहे तर ज्या विषयाची चर्चा केली जाते, म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी जो विषय ठेवला जातो त्या विषयाची यादी म्हणजे काय होते, कार्यक्रम पत्रिका। ओके, म्हणजे आपले हे 3 क्वेश्चन म्हणजे 3 जे काही व्याख्या आहे ते आपले क्लिअर झाले। आता एक तर सभा कशी भरल्या जाते, 3-4 प्रकारच्या सभा असते। एक तर असतात सर्वात प्राथमिक सभा असते, म्हणजे कोणती जर एखादी संस्था जर स्थापन झाली तर त्यावेळेस जी सभा भरवल्या जाते त्याला प्राथमिक सभा म्हटल्या जाते। ते सभा नंतर कधीच भरल्या जात नाही, कारण की ती एक वेळेस स्थापन झालेली असते त्यावेळेस ते सभा भरल्या जाते। त्यानंतर वार्षिक सभा असते, दरवर्षी भरल्या जाते।
आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरची जी काही सभा असते ते म्हणजे अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा. ही सभा यासाठी भरवली जाते कारण की जेव्हा ॲन्युअल सभा भरल्या जाते, म्हणजे आता समजा आपण बघितलेलं आहे की 31 मार्चला काय असते, म्हणजे वर्ष संपलेलं असतं 31 मार्च एंडला काय असते, तर त्यावेळेस फरवरी महिना असो, मार्च असो या एप्रिल महिना असो, त्यावेळेस एक ॲन्युअल मीटिंग म्हटल्या जाते, म्हणजे सभा भरल्या जाते, एक वार्षिक सभा भरल्या जाते. तर त्या सभेच्या नंतर 6 महिन्याच्या दरम्यान जर एक अतिआवश्यक जर प्रकारे कोणत्या प्रकारची इमर्जन्सी आली असेल तर त्यावेळेस जी सभा भरल्या जाते तर त्या सभेला काय म्हटले जाते, विशेष सभा म्हटले जाते. त्याची व्याख्यासुद्धा पाहून घेऊया की 2 अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभाच्या जी काही सर्वसाधारण सभा असते, जसं आपण बघितलेलं आहे 31 मार्चला समजा एक सभा भरलेली आहे आणि नंतर सरळ 1 एप्रिलला भरलेली आहे, म्हणजे 1 वर्षाचा गॅप आहे. तर या 1 वर्षाच्या गॅपमध्ये जर कोणत्याही प्रकारची समजा कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम झाली असेल किंवा सभा घेण्याची अत्यावश्यक जर वेळ आली असेल, त्यावेळेस जी सभा भरवल्या जाते त्या सभेला काय म्हटले जाते, विशेष सभा म्हटले जाते. ओके. त्यानंतर आहे राखीव निधी म्हणजे काय. राखीव निधी आपण आधी डिस्कस केलेला आहे की समजा जर त्या संस्थेमध्ये 100 रुपये असेल, म्हणजे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की त्या संस्थेकडे नफा 100 रुपये झाला असेल तर त्याचा 1/4 भाग म्हणजे किती, 25% भाग म्हणजे 25 रुपये, हा जो काही भाग असते तो राखीव ठेवावा लागतो. का ठेवावा लागतो, कारण त्याचे जर समजा कोणत्याही प्रकारच्या संस्थेवर कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थिती आली तर त्याच राखीव निधीतून तो निधी वापरला जाते. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावे लागते. त्याला काय म्हटले जाते, राखीव निधी म्हटले जाते. त्यानंतर आहे चालू ठेव. चालू ठेव म्हणजे काय, तर या ठिकाणी व्यापारी आणि व्यवसायांना उपयुक्त असते. व्यावसायिकाचे सर्व आर्थिक व्यवहार सुलभ रीतीने करता यावेत यासाठी विशेष सुविधा पुरवली जाते. तर या सुविधाला काय म्हटलं जाते, चालू ठेव म्हटलं जाते. चालू ठेव म्हणजे असे असते की जे मोठे मोठे व्यावसायिक असते त्यांचा दैनंदिन व्यवहार केले जाते आणि तो व्यवहार खूप मोठ्या पैशात असतात, त्यामुळे ते सेविंग अकाउंट म्हणजे बचत खाते मेंटेन करू शकत नाही, त्यामुळे त्यांना चालू खाते ठेवावे लागते. चालू खात्याचे एक आणखी डिसएडव्हान्टेजेस आहे की सेविंग अकाउंट असेल म्हणजे बचत खाते असेल तर त्याला बँक व्याज देत असतात, परंतु चालू ठेववर कोणत्याही प्रकारचे व्याज व्यावसायिक किंवा व्यापारी यांना मिळत नाही. एवढं तुमच्या लक्षात आलं. आता त्यानंतर आहे 7वा, सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता का असते. सर्वप्रथम गणसंख्या म्हणजे यासाठी असते की कायदेशीरदृष्ट्या पार पडण्यासाठी सदस्यांची किमान संख्या यासाठी आवश्यक असते की सभेतील जे काही कामकाज आहे ते चांगल्या प्रकारे पार पडावं. गणसंख्या म्हणजे सभेतील कामकाज कायदेशीरदृष्ट्या पार पाडण्यासाठी आवश्यक असते, म्हणूनच सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता असते. तर हे 7 क्वेश्चन आपले झालेले आहे. आता त्यानंतरचा क्वेश्चन्स पाहूया आपण. प्रश्न क्रमांक ए मध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटात न शब्दांना ओळखणारा आपण आधीही सॉल्व केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला हे काही सॉल्व करण्यासाठी जास्त काही त्रास होणार नाही आहे. जसं आता प्रश्न क्रमांक ए मध्ये जवळपास 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. तर 4 ऑप्शन्समधला एक ऑप्शन असं असेल की जो आपल्याला वेगळा वाटेल. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला या 4 ऑप्शन्समधले 3 ऑप्शन्स कोणते तरी एका रिलेटेड आहे हे आपल्याला लक्षात येतील. जसं आता 1 मध्ये भाग भांडवल आहे, प्रवेश शुल्क आहे, देणगी आहे आणि राखीव निधी आहे. अशा प्रकारचे 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. तर यापैकी आपल्याला वेगळं काय शब्द वाटते. भाग भांडवल हा अंतर्गत साधण्याचा भाग आहे, प्रवेश शुल्कसुद्धा अंतर्गत साधण्याचा भाग आहे आणि राखीव निधीसुद्धा अंतर्गत साधण्याचा भाग आहे. तर यामधला वेगळा काय आहे, देणगी. देणगी ही बहिर्गत संस्था किंवा एखादा व्यक्ती त्या संस्थेनं काय करतात, प्रोव्हाइड करतात, देणगी देतात. त्यामुळे गटात न बसणारा शब्द पहिला कोणता असेल तर तो देणगी असेल. त्यानंतर आहे दुसऱ्यामध्ये आहे चालू ठेव, मुदत ठेव आणि बचत ठेव. हे आपल्याला सरळ सरळ लक्षात येते की हे ठेवीचा प्रकार आहे. कर्ज रोखे हे कर्ज देण्याचा प्रकार आहे आणि कर्ज कोण देत असतात, बँक देत असतात. आणि चालू ठेव, मुदत ठेव आणि बचत ठेव कोण करत असतात, व्यक्ती करत असतात. व्यक्ती करत असतात कोणाकडे, संस्थेकडे. आणि संस्था काय करत असते, कर्ज रोखे देत असतात. त्यामुळे यामधला कोणता ऑप्शन्स असतील, कर्ज रोखे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 ऑप्शन्स आहे. अल्पमुदत कर्ज, किंमत चढ उतार निधी. तिसरा आहे दीर्घ मुदतीचे कर्ज आणि
मध्य मुदतीचे कर्ज. तर यावेळेस तुम्हाला लक्षात येते, क्लिअर कट लक्षात येतं की कर्ज जिथे जिथे दिसत आहेत हे सिमिलर आहे आणि किंमत चढ उतार निधी हे वेगळा शब्द आहे. त्यानंतर आहे चौथा आहे लाभांश समानिधीकरण, अधिविकास सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी. तर यामधला तिसरा म्हणजे आपल्याला म्हणजे वेगळा जे शब्द आहे ते कोणता असेल? तर या चौथ्या याच्यामधला आपल्याला वेगळा शब्द कोणता वाटते? तर वेगळा शब्द असा आहे की चालू जे काही म्हणजे राखीव निधी असते त्या राखीव निधीच्या प्रकारामधले 3 प्रकार आपल्याला एकासारखे जुळून दिसते. जसं आता लाभांश समानीकरण, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी. तर हे सर्व कशाशी रिलेटेड आहे? राखीव निधीशी. अधिविकास सवलत हे म्हणजे दिल्या जाते, त्यामुळे हे अधिविकास सवलत जे काय आहे तर ते वेगळा शब्द असेल. त्यानंतर आहे ज ऑप्शन्स, योग्य क्रम लावा. आता आपल्याला क्रम लावायचा आहे. आता पहा, प्राथमिक सर्वसाधारण सभा, त्यानंतर अधिविकर्षाची वार्षिक सभा आणि नंतर आहे अंतिम सभा. म्हणजे काय असेल याचा म्हणजे क्रम काय असेल? अ, क आणि ब. म्हणजे पहिला आहे पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, जे सर्वप्रथम कोणती एखादी सभा म्हणजे रजिस्टर होते, एखादी कोणतीही संस्था रजिस्टर होते त्यावेळेस जे सर्वप्रथम जे काही सभा भरवल्या जाते त्याला म्हटले जाते पहिली सर्वसाधारण मंडळ सभा. ही सभा नंतर कधी भरवल्या जात नाही. ओके. त्यानंतरची जे काही वार्षिक सभा आहेत ते दरवर्षी भरल्या जाते, अधिमंडळाची वार्षिक सभा. आणि अंतिम सभा जेव्हा भरली जाते जेव्हा ती संस्था बरखास्त होते किंवा ती बंद होऊन जाते. त्यामुळे अ, क आणि ब हे त्याचे काय असेल? सिक्वेन्स असेल, म्हणजे त्याचा योग्य क्रम असेल. त्यानंतर आहे ठराव, प्रस्ताव आणि क्रमपत्रिका, कार्यक्रमपत्रिका. सर्वप्रथम काय केले जाते? कार्यक्रमपत्रिका लिहिल्या जाते, त्यावरून जे काही विषय असते ते मांडले जाते, त्याला काय म्हटले जाते? प्रस्ताव म्हटले जाते. आणि प्रस्ताव जेव्हा पास होते त्याला काय म्हटले जाते? ठराव म्हटले जाते. म्हणजे याचा जो सिक्वेन्स असेल तो काय असेल? क, ब आणि अ. म्हणजे आपल्याला सेकंड याचं सुद्धा सापडलेलं आहे, कार्यक्रमपत्रिका, प्रस्ताव आणि ठराव, म्हणजे क, ब आणि अ. त्यानंतर आहे तिसरा, सभेचे इतिवृत्त, कार्यक्रमपत्रिका आणि सभेची सूचना. सर्वप्रथम काय केले जाते? सभेची सूचना दिली जाते, कारण की सभा अजून भरलेली नाही, त्यामुळे सभेची सूचना दिली जाते. नंतर सभा भरली जाते. सभेच्या भरल्यामध्ये सभेमध्ये जे काही कार्यक्रमपत्रिका आहेत त्यामध्ये काही विषय दिलेले असते, तेच विषय काय केले जाते? तिथे प्रस्ताव मांडले जाते त्या सभेमध्ये. आणि ते ठराव पास केल्यानंतर म्हणजे असं आहे की सभेची सूचना बनली जाते, अजून सभा भरली नाही. मग नंतर काय केले? सूचना दिल्यानंतर सभा भरल्या जाते. सभा भरल्यानंतर कार्यक्रमपत्रिकेनुसार त्या सभेचे कामकाज होते. म्हणजे त्या पत्रिकेमध्ये जे जे विषय दिलेले आहेत त्या विषयावरून काय केले जाते? कामकाज होते. आणि ते कामकाज झाल्यानंतर जे काही ठराव मंजूर होते त्या ठराव मंजुराची जी काही नोंद होते ते कुठं होत असते? इतिवृत्त. एवढं लक्षात ठेवा की एक सभा भरलेली आहे, त्या सभेच्यामध्ये जे काही डिस्कशन होत आहे ते कार्यक्रमपत्रिकेमध्ये नोंद आहे, परंतु त्या डिस्कशनमधून जो काही निर्णय घेतलेला आहे, अंतिम निर्णय घेतलेला आहे, त्याची जी नोंद असते त्याला काय म्हटले जाते? इतिवृत्त म्हटले जाते, जे आपण आधीच जे प्रश्न क्रमांक ह मध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामुळे याचा जो सिक्वेन्स काय असेल? क, ब आणि अ. एवढं आपल्याला लक्षात आलं. आता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला 8 म्हणजे एक प्रकारचे शब्द म्हणजे एक प्रकारचे देण्यात आलेले आहे, त्याचे आपल्याला संज्ञा लिहायचे आहे. तर याचे बहुतांश संज्ञा आपण पाहिलेल्या आहे. राखीव निधीची संज्ञा आपण आधीच बघितलेली आहे. गणसंख्यासुद्धा आपण बघितलेली आहे की एकास 10 व्यक्ती असणे आवश्यक आहे. इतिवृत्तसुद्धा आपण आधीच डिस्कस केलेला आहे. सभा आपण बघितलेले आहे. फक्त आता बाकीचे काय आपण प्रस्ताव बघितलेले नाही, ठराव बघितलेला नाही, अधिविकास सवलत बघितलेली नाही आणि कर्ज जोखे बघितले नाही. तुम्हाला सरळ जर याची जर संपूर्ण व्याख्या पाहायची असेल तर याची जी काही व्याख्या आहे ते आपल्याला इथंच मिळून जाते. कुठे? त्या महत्त्वपूर्ण संज्ञामध्ये. तर ते काही जे काही महत्त्वाचे संज्ञा आहेत तर ते आपल्याला इथून मिळून जाते. हे सर्व संज्ञा आपण म्हणजे तुम्ही असं वाचून घ्या एक वेळा, काही पाठ करण्याची गरज नाही. खूपच म्हणजे सिम्पलशी अशा व्याख्या देण्यात आलेल्या आहे. अंतर्गत संज्ञा म्हणजे पहा, आता आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे जे स्वमालकीची असते अंतर्गत संज्ञा, म्हणजे एखादी संस्था स्थापन झालेली आहे त्या संस्थेपाशी जेवढा काही फंड असतो, जेवढा काही फंड तो उत्पन्न करतो, तो संपूर्ण फंड तो त्याचा काय असतो? अंतर्गत संज्ञा आणतो, म्हणजे इंटरनल सोर्सेस असतो.
सहकारी संस्थेचे सभासदाकडून गोळा केलेले भांडवल म्हणजेच काय होते, अंतर्गत साधने होते. त्यानंतर आहे बाह्य साधने म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदाव्यतिरिक्त मिळालेले जे काही भांडवल आहे, जसे आता कोणाकडून देणगी होते, कोणाकडून डोनेट केल्या जाते किंवा कर्जरोख्यांमार्फत किंवा कर्जामार्फत अशा प्रकारचे जे काही फंड सहकारी संस्था जमा करतो त्याला काय म्हटले जाते, बाह्य साधने म्हटले जाते. भाग म्हणजे सहकारी संस्था एकूण जो काही पैसा असतो त्याचा काही प्रमाणात भागात रूपांतर करतात आणि ते जे काही भाग असतात ते लोकांसाठी इश्यूज करतात आणि जेव्हा लोक विकत घेतात तर तो फंड कोणाकडे येतात, येते, सहकारी संस्थेकडे येते. आणि भाग काय आहे, भाग हे त्या संस्थेची अंतर्गत साधने आहे, बाह्यर्गत साधने नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जरी ते फंड तो इश्यूज करत असेल लोकांसाठी, परंतु ते भाग कोणाची मालमत्ता असते, सहकारी संस्थेची मालमत्ता असते. आणि ते सहकारी संस्थेची मालमत्ता जेव्हा तो इश्यूज करतो, जेव्हा एखादी व्यक्ती तो शेअर्स खरेदी करतो, तर ते शेअर्स खरेदी केल्यानंतर जो काही पैसा असतो तो त्या सहकारी संस्थेकडे जातो आणि ती सहकारी संस्था, भाग हे अंतर्गत साधने आहे, हे क्वेश्चन्स कधीही विचारल्या जाऊ शकते. भाग हे काय आहे, तर भाग हे सहकारी संस्थेची अंतर्गत साधने आहे. त्यानंतर लाभांश म्हणजे एक प्रकारची म्हणजे संस्था काय करत असते, जेव्हा एखादे भाग विकतो, जो व्यक्ती जे भाग खरेदी करतो, तर ते समजा जर 100 रुपयाने ते भाग खरेदी केला असेल, तर कालांतराने त्याचे काय, समजा जर शेअर्स जर वाढले, तर समजा आता 10 वाढले असेल, तर 110 रुपये जो काही फंड मिळतो त्याला, तर हे 10 रुपये जो असतो तर ते काय असतो, त्याचा लाभांश असतो. म्हणजे एक प्रकारचं व्याज देते कोण, सहकारी संस्था, कोणाला, त्या व्यक्तीला. म्हणजे आपले 4 झालेले आहे. त्यानंतर आहे कर्जरोखे. या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था कर्ज घेतल्याची कबुली देते. ठीक आहे. त्यानंतर सभा आपण बघितलेलं आहे की एकापेक्षा जास्त जे काही व्यक्ती एक गोळा करतात, ते एखाद्या विषयाची चर्चा करतात एका दिवशी, एका विशिष्ट टायमावर आणि विशिष्ट वेळी, तर त्याला काय म्हटले जाते, सभा म्हटले जाते. सूचना म्हणजे सभेचा दिवस, दिनांक, वेळ, ठिकाण, सभेत चर्चिले जाणाऱ्या विषयांची यादी हे कोणाला दिल्या जाते, सभासदांना दिले जाते. त्यांना असं म्हटले जाते की या दिवशी या ठिकाणी या वेळी काय आहे, सभा भरल्या जाणार आहे, याची सूचना दिली जाते. त्याला काय म्हटले जाते, सूचना. ते आपल्याला पुन्हा काही डिस्कस करायची गरज नाही, सूचना म्हटलं का तुमच्या लक्षातच येऊन जाते. कार्यक्रम पत्रिकासुद्धा आपण बघितलेले आहे की जे काही चर्चेला जाते, ज्या सभेमध्ये चर्चेला जाते, त्या चर्चेमध्ये जो विषय मांडले जाते तर तो कशामध्ये मांडले जाते, कार्यक्रम पत्रिकेमध्ये. गणसंख्यासुद्धा आपण बघितलेली आहे की एक काहीतरी असा एकाच 10 अशा टाईपचे काहीतरी म्हणजे एक लिमिटेशन्स दिलेली असते की 10 जर व्यक्ती असेल तर 10 पैकी एक तरी व्यक्ती त्या सभेमध्ये असते. हे एक प्रकारचा रेशो असते. पण जास्त करून 10 राहत नाही, 100च्या वर राहत असतं त्या सभेमध्ये. आणि 100 पैकी समजा जर एकाच 10 म्हटलं तर 10 व्यक्ती तिथे सभेसाठी आवश्यक असते. त्यानंतर आहे प्रस्ताव. सभेपुढे चर्चेला जाणारे आणि निर्णयाचा विषय. म्हणजे एक प्रस्ताव म्हणजे असं असते की एक प्रस्ताव ठेवला जाते त्या सभेमध्ये आणि त्या प्रस्ताव जर मंजूर झाला तर त्याला काय म्हटलं जाते, ठराव. ओके, लक्षात ठेवा की जो विषय ठेवला, या कार्यक्रम पत्रिकेमधला जो विषय ठेवला जाते त्याला काय म्हटलं जाते, प्रस्ताव म्हटले जाते. आणि त्या प्रस्ताव जर मंजूर झाला तरच त्याला ठराव म्हटले जाते, नामंजूर झाला तर त्याला ठराव म्हटलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा. प्रस्ताव म्हणजे एखादा विषय मांडलेला आहे आणि त्या विषयावर काय केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, तर त्याला म्हटलं जाते ठराव. त्यानंतर आहे अधिविकर्ष सवलत, जे आपण बघितलेले आहे. अधिविकर्ष सवलत म्हणजे चालू खात्यावरील शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी. म्हणजे आता चालू खात्यामध्ये आपल्या जवळपास फॉर एक्झाम्पल 100 रुपये आहे, पण त्या व्यक्तीला जर 200 रुपयाची गरज असेल तर तो काय करतील, त्याला एक ओव्हरड्राफ्ट म्हणते, म्हणजे 200 रुपये काढू शकतो तो, त्याला काय म्हटलं जाते, चालू खाते. करंट अकाउंटमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसले तरी तुम्ही पैसे काढू शकता. पण चालू अकाउंटमधून जर तुम्ही ओव्हरड्राफ्ट करत असाल, म्हणजे पैसे जर तुम्ही त्यापेक्षा जास्त काढत असाल तर त्याचा व्याज त्या बँकेवाल्याला तुम्हाला द्यावे लागते. त्याला काय म्हणजे हेच एक प्रकारची काय असते, सवलत असते. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये फक्त 100 रुपये आहे, परंतु तुम्हाला 200 रुपये काढायचे आहे तर तुम्ही काढू शकता. यालाच काय म्हटलं, ते अतिविकर्ष सवलत. ठीक आहे. तर चालू खात्यावरील रकमेपेक्षा अधिक रक्कम दिली जाते, त्याला म्हणजे हे दिली जाणारी जी काही सवलत असते त्या खातेदाराला दिल्या जाते, त्यालाच
ओव्हरड्राफ्ट म्हणतात, म्हणजेच अधिविकर्ष सवलत म्हणतात. एवढं तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर आहे KYC. KYC तुमचे बरेचदा नाव ऐकलं असेल की KYC म्हणजे काय, तर बँकेसोबत एक प्रकारचे आधार लिंक करणं, पॅन कार्ड लिंक करणं, तर यालाच काय म्हटलं जाते, KYC. नो युअर कस्टमर. संस्थेबरोबर होणाऱ्या सर्व व्यवहाराच्या बाबतीत सभासदांची ओळख होणे आवश्यक आहे. सदर ओळखीसाठी सर्व सभासदांच्या सहकार खात्याने लागू केलेले आपला ग्राहक ओळखा, म्हणजे नो युअर अकाउंट. तर KYC एक प्रकारचं काय असते की समजा जर तुमची एखाद्या बँकेचं तुमचं खातं असेल, समजा स्टेट बँकेचं तुमचं खातं असेल, तर ते खातं KYC झाल्यानंतर तुम्ही मोबाईल बँकिंग करू शकता. मोबाईलमधून त्याचं ट्रान्सफर किंवा कोणत्याही प्रकारचा फोनपे वगैरे करू शकता. आजकाल असं झालेलं आहे, फोनपे जाओ, PTM असो, प्रत्येकाला KYC करावं लागते. का बरं KYC करावं लागते? कारण की आता सिक्युरिटी एवढी मस्ट झालेली आहे की आपल्या अकाउंटमधून पैसा जो आहे तो कोणी वेगळा व्यक्ती काढू नये, त्यासाठी हे KYC ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जी काही KYC आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर आतापर्यंत केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तर मित्रांनो, आपले जे काही आतापर्यंतचे म्हणजे जवळपास आपण 2 क्वेश्चनपर्यंत बघितलेले आहे. तर यानंतरचे जे काही प्रश्न क्रमांक 3, 4 आहे तर ते मी लवकरात लवकर आपण म्हणजे मी टाकणार आहे. तर या व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.